ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांची उपस्थिती यावेळेला असेल। खंडोबा माळ चौक ते आकुर्डीमधील पीएमआरडी कार्यालयापर्यंत पदयात्रा निघणार आहे, तर निलेश लंके अहमदनगरमधून साधेपणाने अर्ज दाखल करतील। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज त्यांच्याकडून दाखल केला जाईल। काय ना, आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर या लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे। यामागे भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत। या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी, हे सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। आणि मी अर्ज भरण्यात जात असताना मला एक विश्वास आणि खात्री का विजय हा निश्चित आपलाच आहे। काल मुख्यमंत्री आले होते नगरमध्ये, त्यांनी सांगितले की विरोधकांची आज हनुमान जयंती आहे, विरोधकांचे महाविकास आघाडीचं दहन करा, असं काल त्यांनी संदेश देऊन गेले। नाही, प्रत्येकाला व्यक्तिगत ज्याचं त्याचं राजकीय भाष्य असतं, त्यामुळं त्या भाष्यावर आपण भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। परंतु एकीकडे मोठं शक्तीप्रदर्शन होऊन फॉर्म भरला गेला विरोधकांकडून, आपण साध्याप्रमाणे फॉर्म भरतात का? उन्हाचा इतका महाभयंकर तडाखा आहे आणि आपण उगं फॉर्म भरायचे, कार्यकर्त्यांना गोळा करायचं आणि त्यांना कामधंदे सोडून त्रास देणं हे मला तरी योग्य वाटत नाही। शेवट जनतेचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे हे मला एक खात्री आणि विश्वास आहे। त्यामुळे मी आज साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोण कोण असणार आहे अर्ज भरताना? आमदार कोण असणार आहे? अर्ज भरण्यासाठी आमचे आपल्या लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख नेते मंडळी ते अर्ज भरायला असतील हजर। एक मिनिट वन टाइम मावळ महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे दाखल करणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संजोग वाघेरे, काय पहिली भावना आहे? तुम्ही आज प्रथमच खासदारकीसाठी जे आहे आता नामांकन अर्ज दाखल करणार आहे। निश्चित आनंद तर वाटतोच आहे, कारण की एवढी मोठी देशाची इलेक्शन आहे आणि ती मला लढण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे। आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी, मग पवार साहेब असतील, जयंतभाई पाटील असतील, आमचे सोनिया गांधी किंवा राहुल गांधी, ह्या सगळ्या मंडळींनी एवढा मोठा जबाबदारी माझ्यावर टाकली, तर निश्चितच आनंद आहे। नेते कोण कोण असतात यामध्ये? आदरणीय युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे रोहित पवार, तसंच बाळाराम पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे आणि सचिन नायर। आता पाहिलं तर मावळ लोकसभेमध्ये आता गावकी वावकीचं राजकारण पुन्हा वर यायला लागलं। आता देशाची निवडणुकी मात्र खाली पाहिलं तर आता गावकी वावकी पाहुणरावांचं राजकारण दिसते। नाही, याच्यामध्ये पाहुणरावळ्याचं राजकारण नाही आहे आणि सगळे लोक जे मतदार राजा सुज्ञ आहे आणि तो निर्णय घेणारा आहे। मला असं वाटतं की त्यांनी आता हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे, त्यामुळं जो निर्णय मतदार राजा देईल तो आम्हाला मान्य राहील। कॅमेरामन सुशांत सर, रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।